अव्यय असतील, वाक्य प्रकार असतील, हे सगळं बघितलेलं आहे. आता आपण काळाकडे वळणार आहोत. तर काळ याची व्याख्या काय असते मुलांनो? तर काळ याची व्याख्या वाक्यात दिलेली क्रिया नेमकी कोणत्या वेळी घडत आहे हे त्या क्रियापदावरून कळते. त्यावरून वाक्याचा काळ ठरतो. जी वाक्यात क्रिया, कोणती क्रिया चालू आहे, कोणतं काम कधी चालू आहे हे त्याच्या क्रियापदावरून कळतं. म्हणून त्या वाक्याचा त्यावेळी काळ ठरतो. सपोज म्हणजे जर आपण जी क्रिया आता जर चालू असेल तर आपण त्याला काय म्हणतो? वर्तमान काळ. ती क्रिया जर भूतकाळात झाली, पास्ट मध्ये झाली, तर आपण म्हणतो भूतकाळ. आणि जी क्रिया उद्या होणार आहे तिला म्हणतो भविष्यकाळ. हे बेसिक आपल्याला आपण 5th स्टँडर्ड पासून शिकत आलेलो मुलांना. तर याच काळाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या काळाचे 3 प्रकार पडतात. वर्तमान काळ, जो मी तुम्हाला सांगितले की प्रेझेंट, आता सध्याचे तुम्ही शिकताय, काळ अभ्यास करताय, त्याला म्हणतात वर्तमान काळ, प्रेझेंट. पास्ट, जो भूतकाळ पास्ट मध्ये होऊन गेलाय, कधी गेलाय माहिती नाही, आपल्याला पास्ट मध्ये झालाय. भविष्यकाळ, जो उद्याच्या गोष्टींबद्दल आपण माहिती करून घेतो, त्याला भविष्यकाळ. उद्याबद्दल माहिती, क्रियापदाबद्दल उद्याची माहिती मिळते, त्याला म्हणतात भविष्यकाळ. आता ह्या वर्तमान काळाचे सुद्धा 4 प्रकार पडतात. या भूतकाळाचे सुद्धा 4 प्रकार पडतात आणि भविष्यकाळाचे सुद्धा 4 प्रकार पडतात. असे प्रत्येकाचे 4-4 प्रकार पडतात. तर आपण पहिला वर्तमान काळाचे जो पहिला प्रकार आहे, साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, तिसरा जो आहे पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा आहे द्वितीय वर्तमान काळ. हे काळाचे 4 प्रकार. सेम तेच भूतकाळाचे पण साधा भूतकाळ, भूतकाळाचे सुद्धा 4 प्रकार. त्याचा पहिला आहे साधा भूतकाळ, दुसरा आहे अपूर्ण भूतकाळ, तिसरा आहे पूर्ण भूतकाळ आणि चौथा आहे द्वितीय भूतकाळ. सेम भविष्यकाळ सुद्धा तोच आहे. साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि द्वितीय भविष्यकाळ. असे प्रत्येकाचे 4-4 प्रकार आहेत. तर आपण वर्तमान काळातला जो पहिला प्रकार आहे, साधा वर्तमान काळ, काय आहे ते बघणार आहोत. तर वर्तमान काळातला जो पहिला प्रकार आहे त्याचं नाव आहे साधा वर्तमान काळ. त्याची डिफाइन अशी येते, ज्या वाक्याची क्रिया वर्तमान काळात घडते त्या वाक्यात साधा वर्तमान काळ असतो. म्हणजे सध्याची क्रिया सध्या चालू आहे, वर्तमान काळात घडते, बरोबर आहे. साधा वर्तमान काळ म्हणजे ज्या क्रिया आता चालू आहे, घडते, त्याला म्हणतात साधा वर्तमान काळ. जसं आपण उदाहरण बघू शकतो की रमेश गाणे गातो, बरोबर आहे. तो काय करतोय? गाण्याची क्रिया सध्या चालू आहे, क्रिया चालू आहे, वर्तमान काळात घडते गाण्याची. जसं उदाहरण आपण बघू पहिलं की रमेश गाणे गातो. रमेश काय करतोय? गाण्याची क्रिया करतोय, बरोबर आहे. गाणे गातोय. मग क्रिया कशात चालू आहे? वर्तमान काळ, म्हणून त्याला म्हणायचं साधा वर्तमान काळ. दुसरा उदाहरण आहे संदेश अभ्यास करतो. संदेश काय करतोय? अभ्यास करतोय, म्हणजे क्रिया चालू आहे, अभ्यास करतोय, त्याला म्हणायचं साधा वर्तमान काळ. सध्या त्याची क्रिया चालू आहे, त्याला म्हणायचं साधा वर्तमान काळ. दुसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे अपूर्ण वर्तमान काळ. साधा बघितलं की सध्याची क्रिया, तुम्ही अभ्यास करता, हे कशामध्ये येतं? साधा वर्तमान काळामध्ये, की तुम्ही सध्या करता, बरोबर आहे, अभ्यास करता. आणि दुसरा आहे अपूर्ण वर्तमान काळ. त्याच्यामध्ये ती क्रिया अपूर्ण झालेली नाहीये, ती क्रिया चालू आहे, त्याला म्हणायचं अपूर्ण, इनकम्प्लीट आहे. पण कशामध्ये? वर्तमान काळामध्ये, प्रेझेंट मध्येच, पण ती काय आहे? इनकम्प्लीट आहे. मग त्यालाच म्हणायचं अपूर्ण वर्तमान काळ. त्याची डिफाइन कशी येते मुलांनो? ज्या वाक्यात वर्तमान काळातील क्रिया पूर्ण झालेली नसते किंवा घडत असते, क्रिया घडत असते, त्या वाक्यात अपूर्ण वर्तमान काळ असतो. क्रिया पूर्ण झालेली नाही, पण ती वर्तमान काळात चालू आहे आणि ती होणार
खात आहे. सचिनने आंबा खाल्ला का? सचिन आंबा खातो का? नाही. कसं आलंय बघा, सचिन आंबा खात आहे. खातो एक क्रिया चालू आहे त्याची. सचिन आंबा खात आहे. बरोबर आहे. खात आहे याच्यावरून आपल्याला कळतं की वर्तमान काळात आहे, म्हणजे त्याचं चालू आहे, क्रिया पूर्ण झालेली नाहीये. खाऊन झालेला आंबा खाऊन झालेला नाहीये, तो खातोय. दुसरे आहे रेश्मा बाजारात जात आहे. रेश्मा बाजारात गेली का? बरोबर आहे. गेली का आलं असतं तर आपण भूतकाळात म्हटलं असतं. मग गेली का पूर्ण प्रक्रिया झाली का? नाही. ती जात आहे, त्याला म्हणायचं अपूर्ण वर्तमान काळ. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो? जात आहे, खात आहे, याचा अर्थ ती अपूर्ण आहे, इनकम्प्लीट आहे. पण ती कशामध्ये? वर्तमान काळामध्ये. आणि साध्या वर्तमान काळामध्ये जो नॉर्मल आपण प्रेझेंट मध्ये येतो त्याला म्हणायचं साधा वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळामध्ये ती जात आहे, खात आहे, करत आहे, जे आपण शब्द यूज करतो त्याला म्हणायचं ज्या काळामध्ये असतात. जरी अपूर्ण भूतकाळामध्ये असेल तर करत आहे, जात आहे, म्हणजे ती क्रिया भूतकाळात आहे असा उल्लेख केलेला असतो. आणि वर्तमान काळामध्ये याचा उल्लेख असतो करत, जात आहे, खात आहे असा उच्चार केलेला असतो. तिसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे पूर्ण वर्तमान काळ. तिसरा प्रकार आहे पूर्ण वर्तमान काळ. याची व्याख्या अशी येते मुलांनो, ज्या वाक्यात वर्तमान काळातील क्रिया नुकतीच पूर्ण झाली, जस्ट कंप्लीट झाली आहे, त्या वाक्यात पूर्ण वर्तमान काळ असतो. म्हणजे जस्ट आत्ताच ती जी क्रिया तो करत होता ती काय झाली? आत्ताच पूर्ण झाली, म्हणजे त्याला म्हणायचं वर्तमान काळ. कशी? त्याचं उदाहरण बघा. सायली सहलीला गेली आहे. सायली कुठे गेली आहे? सहलीला गेली. सायली सहलीला गेली आहे. जस्ट जाण्याची क्रिया काय झाली आहे? पूर्ण झालेली आहे, म्हणजे सायली सहलीला गेली. दुसरं आपण उदाहरण बघू शकतो की मी गाणे गायले आहे. गाण्याची क्रिया कशी झालेली आहे? कंप्लीट झाली, पूर्ण झालेली आहे. सायली सहलीला गेलेली आहे. हे वर्तमान काळातलं वाक्य आहे. ह्याच्यावरून आपल्याला कळतं गेली की ती कशामध्ये? पूर्ण आहे, कंप्लीट आहे. अपूर्ण मध्ये काय? जात आहे. ती गेली आहे का? नाही. तर ती जात होती, जात आहे, म्हणून त्याच्यावरून आपल्याला कळलं की अपूर्ण वर्तमान काळ आहे. आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये ती गेली आहे. याच्यामध्ये काय? मी गाणे गायले आहे. गाण्याची क्रिया कशी झालेली आहे? पूर्ण. गाणं जस्ट माझं होऊन झालेलं आहे असं ती सांगते, जस्ट आता झालेलं आहे. त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की पूर्ण वर्तमान काळ. चौथा आणि शेवटचा वर्तमान काळाचा प्रकार आहे रीती वर्तमान काळ. काय चौथा प्रकार? रीती वर्तमान काळ. याची डिफाइन अशी येते, ज्या वाक्यात वर्तमान काळातील क्रिया ही सतत नेहमी घडण्याची रीत किंवा प्रथा असते, म्हणजे नेहमी असा प्रथा असा होत होतो, त्या वाक्यात रीती वर्तमान काळ असतो. म्हणजे ही क्रिया सतत चालू आहे. पण कशामध्ये? कोणत्या काळामध्ये? वर्तमान काळामध्ये. ही क्रिया सतत कंटिन्यू चालू आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला म्हणतात रीती वर्तमान काळ. त्याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघा. रमा गात असते. रमा कशी असते? गात असते. रमा सतत गात असते. जसं म्हणू शकतो की आपण कंटिन्यू अभ्यास करत असतो, बरोबर आहे. म्हणजे करण्याची प्रथा, रीत तुमची कंटिन्यू चालू आहे. त्याला कोणत्या काळात? वर्तमान काळात आहे, त्याला म्हणायचं रीती
वर्तमान काळ। आपण जी क्रिया सतत म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पाऊस सतत पडत आहे। अजून एक उदाहरण घेऊ शकतो की पावसाची पडण्याची जी रीत आहे, प्रथा आहे, ती कशी आहे, कंटिन्यूअस चालू आहे। त्याच्यामुळे त्याला म्हणायचं रीती वर्तमान। रीत म्हणजे सतत तीच गोष्ट घडते, पण ती कशा कुठल्या काळामध्ये, सध्यामध्ये, सध्या प्रेझेंट मध्ये घडते, म्हणून त्याला म्हणायचं रीती वर्तमान काळ। दुसरं जे उदाहरण बघू आपण, सोनाली छान नाचत आहे। सोनाली छान नाचत आहे। सोनाली कशी नाचते, छान नाचते, पण ती कशी आहे, छान नाचत आहे। सोनाली छान नाचत आहे म्हणजे जी आता काय करते, परफॉर्मन्स देते, ती कसा देते, छानच करत आहे, अशी प्रथा रीत आपल्याला समजते की जो प्रेझेंट मध्ये आहे, सतत चालू आहे, त्याला म्हणायचं रीती वर्तमान काळ। जी आता मी एक तुम्हाला की फॉर एक्झाम्पल पाऊस सतत पडत आहे म्हणजे पावसाची पडण्याची सध्या परिस्थिती आहे, कंटिन्यूअसली घडतोय, त्याला म्हणायचं रीती वर्तमान काळ। सध्या चालू आहे कंटिन्यूअस, त्याला म्हणायचं रीती वर्तमान काळ। सेम रीतीचा प्रकार भूतकाळामध्ये होता, येणार आहे रीती, भूतकाळामध्ये सुद्धा असंच आहे, भविष्यकाळामध्ये सुद्धा रीती उद्याबद्दल सतत घडत राहणार आहे, भूतकाळात सुद्धा अशी घडत होती, त्याला म्हणायचं रीती भूतकाळ। जी घडत होती ती घडत असणार आहे कंटिन्यूअस, म्हणजे उद्या परवा, त्याला म्हणायचं भविष्य, रीती भविष्यकाळ। जे पुढे पुढे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। सध्या वर्तमान काळाचा आपण अभ्यास करतो, तर वर्तमान काळाचा अभ्यास करूया की ज्याच्यामध्ये वर्तमान काळातले आपण 4 प्रकार बघितले। साधा वर्तमान काळ जो सध्या प्रेझेंट काम करतोय तो। अपूर्ण वर्तमान काळामध्ये आपण बघितलं की ती कंप्लीट नाही झाली, पण ती कंप्लीट होण्याच्या लेवलला आली आहे, जस्ट ती होईल कंप्लीट, म्हणजे ती करंट चालू आहे, कंप्लीट झालेली नाही। पूर्ण वर्तमान काळामध्ये ती क्रिया कंप्लीट झालेली आहे, त्याला म्हणायचं पूर्ण वर्तमान काळ। साडी सहलीला गेली आहे, पूर्ण झालेली आहे, कंप्लीट झाली आहे। आणि रीती वर्तमान काळामध्ये कंटिन्युअसली चालू आहे, त्याला म्हणायचं रीती वर्तमान काळ। त्याच्यामध्ये कंटिन्युअसली प्रेझेंट मध्ये आता या काळामध्ये चालू आहे, त्याला म्हणायचं रीती वर्तमान काळ। मुलांना असे आपले वर्तमान काळाचे 4 प्रकार शिकवलेले आहेत। पुढचं आपण बघणार आहोत भूतकाळ। भूतकाळ बघतोय आपण, भूतकाळाचे 4 प्रकार, भूतकाळ आणि भूतकाळाचे सुद्धा 4 प्रकार आहेत। तर भूतकाळ जी पास्ट मध्ये घडलेली क्रिया आहे, त्याला आपण म्हणतो भूतकाळ, जी काल घडलेली आहे, कालच्या आपल्या ज्या भूतकाळात घडून गेलेल्या आहे, त्याला म्हणतो भूतकाळ, जी कालपर्यंत घडून गेली होती, आजची नाही। आज आपण वर्तमान काळात येतो, कालचा दिवस आपला भूतकाळात झाला आणि उद्याचा भविष्य काळात आहे, तर आपण कालच्या दिवसाचा अभ्यास करणार आहोत म्हणूया, म्हणून म्हटले त्या भूतकाळ। आणि याचे सुद्धा 4 प्रकार पडतात। त्याचा पहिला प्रकार आहे साधा भूतकाळ। आता साधा भूतकाळ कसा असतो, ज्या वाक्यातील क्रिया भूतकाळात घडते असा बोध होतो, तिथे भूतकाळ असतो। जी क्रिया भूतकाळात घडलेली आहे, भूतकाळात घडून गेलेली आहे असा बोध होतो, तिथे साधा भूतकाळ असतो। म्हणजेच आपण एक उदाहरण बघूया, काल। आता कालच्यावरून तुम्हाला आलंच असेल कोणता काळ आहे, काल, भूतकाळ, अभय। आपण लगेच ओळखू शकतो वाक्य साध्या भूतकाळाचं, काल अभय अमितला ओरडला। काल अभय कोणाला ओरडला, अमितला ओरडला। याच्यावर आपल्याला लगेच कळलं की काल घडलेली आहे, आणि याच्यावरून कळलं की काल अभय अमितला ओरडला। साधा भूतकाळचे साध्या वाक्य आहे की पण ते कालच्या पास्ट मध्ये घडले, म्हणून त्याला म्हणायचं साधा भूतकाळ। दुसरं असंच बघू की महेशने सुरेख चित्र काढले। महेशने काय केलं, सुरेख चित्र काढले। महेशने सुरेख चित्र काढलेलं आहे, साधा भूतकाळ म्हणू शकतो। काढल्यावरून आपल्याला समजलं की ते भूतकाळात घडलेलं आहे, पण ते कशा
साधा भूतकाळ. आपण हा पुढचा जो प्रकार आहे अपूर्ण भूतकाळ. जसं वर्तमान काळामध्ये बघितलं इनकम्प्लीट वर्तमान काळ, तसाच इनकम्प्लीट भूतकाळ. सेम साधा भूतकाळ साध्या काळातलं कुठल्या काळातलं वाक्य आहे याच्यावरून आपल्याला अंदाज आला, त्याला म्हणायचं आपण वर्तमान काळात पाहिजे की साधं नॉर्मल सेंटेन्स करंट पोझिशनला होते त्याला वर्तमान काळ म्हटलं. सेम पास्ट मध्ये आहे नॉर्मल सेंटेन्स, त्याला म्हणायचं साधा भूतकाळ. सेम आता सुद्धा अपूर्ण भूतकाळ जो इनकम्प्लीट आहे, ज्या वाक्यात भूतकाळातील क्रिया अपूर्ण असते किंवा क्रिया घडत असते त्या वाक्यात अपूर्ण भूतकाळ असतो. सेम आहे, जसं तुम्हाला म्हटलं की हा चारही उपप्रकार येतात, ती वर्तमान काळातले चार, भविष्य काळातले, भूतकाळातले सेम आहे, थोडेसे फक्त डिफरन्स आहेत आणि समजून घेणं फार गरजेचं आहे मुलांनो, तरच तुम्हाला ते म्हणजे एक्झामची वेळी तुम्हाला कळेल आणि ते 2-2 मार्काला असतात, त्याच्यामुळे नीट समजून घ्या. अपूर्ण भूतकाळातली जी क्रिया अपूर्ण म्हणजे वाक्यातली भूतकाळातली क्रिया अपूर्ण असते, जो वाक्य दिलेलं असतं ते भूतकाळातलं आपल्याला समजतं पण ते इनकम्प्लीट असतं, पूर्ण झालेलं नसतं, त्याला म्हणायचं अपूर्ण भूतकाळ. त्याच्यामुळे उदाहरणामध्ये तर आपल्याला लक्षात येईल की अपूर्ण भूतकाळाची काय काय उदाहरणं आहेत. आता बघा, नताशा छान नाचत होती. नाचण्याची जी क्रिया आहे ती कंप्लीट झाली का? ह्या वाक्याला आपल्याला कळतं की ती कंप्लीट झालेली नाही, इनकम्प्लीट आहे. नाचत होती, ती थांबली का नाचायची? स्टॉप केलं का? याच्या वाक्यावरून तुम्हाला अर्थ समजला का? नाही समजला. की ती नाचत होती त्याच्यामुळे म्हणू शकतो की इनकम्प्लीट आहे. बरोबर, याच्या नाचत होती याच्यावर आपल्याला कळलं की हे वाक्य भूतकाळातलं आहे पण अपूर्ण भूतकाळ आहे. दुसरं बघा काय म्हटलंय, सुनील गणिताची परीक्षा देत होता. सुनील गणिताची परीक्षा देत होता. परीक्षा पूर्ण झाली का देऊन? नाही. बरोबर आहे, तो परीक्षा काय करते? देत होता. त्याने दिली का? कंप्लीट केली का? नाही केली, तर त्यानेची तो परीक्षा देत होता. तर हे आपलं अपूर्ण भूतकाळ आहे आणि हे त्याची आपण उदाहरणं बघितलेली आहेत. तिसरा जो आहे त्याचं नाव आहे पूर्ण भूतकाळ. तिसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे पूर्ण भूतकाळ. आता पूर्ण म्हणजे काय? कंप्लीट झालं. अपूर्ण म्हणजे इनकम्प्लीट. पूर्ण म्हणजे काय? पूर्ण झालेली आहे, इनकम्प्लीट झालेली आहे. त्याची डिफाइन काय येते बघा, ज्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून भूतकाळात क्रिया घडून पूर्ण झाल्या आहेत असा बोध होतो. ज्या वाक्यात म्हणजे जे आपल्याला सेंटेन्स दिलं जातं त्याच्यामध्ये जी क्रिया आहे ती भूतकाळात घडली पण ती भूतकाळात घडलेली असून ती कंप्लीट झाली असा जेव्हा बोध होतो तेव्हा पूर्ण भूतकाळ असं म्हणू शकतो आपण त्याला. त्याचं उदाहरण बघा, राजाने ते झाड कापले होते. राजाने झाड, एक कोणतं असं झाड होतं ते कसं केलं होतं? कापलं होतं, त्याला कट केलं होतं, पण ते कधी केलं होतं? बरोबर आहे, कंप्लीट झालेली होती. दुसरं उदाहरण बघा, रामने बासरी वाजवली होती. राम काय करायचा? बासरी वाजवायचा. त्याने ती बासरी कशी वाजवून कंप्लीट केलेली होती. रामने बासरी वाजवली होती. तेव्हा म्हणू शकतो आपण पूर्ण भूतकाळ. असे हा तिसरा भूतकाळातला जो प्रकार आहे, उपप्रकार पूर्ण भूतकाळ, की तो पूर्ण झालेला आहे. चौथा जो आहे त्याचं नाव आहे रीती भूतकाळ. आता जसं मी तुम्हाला वर्तमान काळ सांगते की रीती जी रीत पद्धत आहे जी कंटिन्यूअस घडते ती वर्तमान काळात कंटिन्यूअस घडत होती, जी करंटला घडत होती त्याला आपण म्हटलं की रीती वर्तमान काळ. सेम भूतकाळामध्ये आहे, त्याची काय डिफाइन आहे ती बघूया.
म्हणजे भूतकाळामध्ये ती सतत घडत असावी असा बोध होतो तेव्हा रीती भूतकाळ असं म्हटलं जातं. जसं की मालती नाचून दमत असेल, मालती जी आहे ती काय करत होती, नाच करत होती आणि ती नाचून दमत असेल, खूप नाचली होती, त्याच्यामुळे ती खूप नाचल्यामुळे थकून गेली होती असं म्हणू शकतो की त्याच्यामुळे आपल्याला कळते की रीती भूतकाळ. असं म्हणू शकतो की तुम्हाला एक उदाहरण दिलं की पाऊस पडत आहे, कंटिन्युअस पाऊस पडत आहे, आपण हे रीती वर्तमान काळात आलं. असं म्हणू शकतो की काल खूप कंटिन्युअस पाऊस पडत होता, की खूप पाऊस पडतच होता, काल खूपच पाऊस पडत होता. म्हणजे काय झालं, पाऊस पडण्याची क्रिया काल दिवसभर चालू होती, त्याला म्हणू शकतो की रीती भूतकाळ. कंटिन्युअस चालू होती पण ती कशामध्ये, कालच्या दिवसामध्ये, त्याला म्हणतात रीती भूतकाळ. सेम तसंच आपण बघितलं की वर्तमान काळात ती कंप्लीट झाली होती म्हणून वर्तमान काळ होता आणि पूर्ण भूतकाळामध्ये पण सुद्धा होती पण ती कालच्या दिवसामध्ये कंप्लीट झाली होती, त्याला म्हणू शकतो की पूर्ण भूतकाळ. आता दुसरं जे उदाहरण आहे रीती भविष्य भूतकाळातलं, ते असं उदाहरण आहे, मितेश बाजारात जात असेल. मितेश म्हणजे बाजारात जायची कोणाची वेळ होती, ती कोणाची असायची, कंटिन्युअस मितेशचीच असायची, म्हणून आपण म्हणू शकतो की मितेश बाजारात जात असेल. असे हे भूतकाळाचे 4 प्रकार आपण बघितले, वर्तमान काळाचे 4 आणि भूतकाळाचे 4 प्रकार बघितले. आता बघायचे आपल्याला भविष्यकाळ. तिसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे भविष्यकाळ. म्हणजे उद्याच्या दिवसाबद्दल, येणाऱ्या दिवसाबद्दल, उद्याचा येणारा जो दिवस आहे त्याच्याबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण कोणाबद्दल बोलतो, उद्याच्या फ्युचर बद्दल बोलतो, त्याला म्हणतो भविष्यकाळ. भविष्यात पुढे घडणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करतो, त्याला म्हणतात भविष्यकाळ. ज्या घडणाऱ्या गोष्टी असतात त्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. त्याचे सुद्धा 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळची डिफाइन काय येते की ज्या वाक्यातील सर्व क्रियापदे भविष्यकाळातील आहेत त्या वाक्यात भविष्यकाळ असतो. म्हणजे जी क्रियापद भविष्यकाळात असतं, जे आपलं जे क्रियापद आहे, जे आपण क्रियापद आहे ते कसं आहे, भविष्यकाळातलं आहे, तेव्हा त्याला म्हणतो आपण साधा भविष्यकाळ. उदाहरण बघितलं तुम्हाला लगेच कळेल की कुठलं आहे ते. संजना उद्या मुंबईला जाईल. संजना मुंबईला गेली का रे, नाही गेली. आता जाते का, नाही जाते. ती कधी जाणार आहे, उद्या जाणार आहे, बरोबर आहे. त्याच्यावर आपण लगेच कळू शकतो की संजना उद्या मुंबईला जाईल. या क्रियापदावरून आपण भविष्यकाळ ओळखू शकतो की तो साधा आहे, जे नॉर्मल आहे, भविष्यकाळातलं सेंटेन्स, वाक्य. दुसरं जे आहे त्याचं उदाहरण बघा, मिनल रांगोळी काढते. मिनलने रांगोळी काढली का, मिनल रांगोळी काढेल, सॉरी, मिनल रांगोळी काढेल. मिनलने रांगोळी काढली का, नाही. आता काढते का, नाही. तर कधी मिनल रांगोळी काढेल, ती कधी, उद्या परवा काय करेल, रांगोळी काढेल, असं आपण म्हणू शकतो. हे झालं साधा भविष्यकाळ. जे क्रियापद भविष्यकाळात असतं त्याला आपण साधं भविष्यकाळ म्हणतो. दुसरा आहे अपूर्ण भविष्यकाळ. त्याची डिफाइन करून आपण बघूया की ज्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया भविष्यकाळात घडणाऱ्या अपूर्ण क्रियेचा बोध होतो. म्हणजे आपलं जे वाक्य जे आहे ते कसं आहे, भविष्यकाळात आहे पण भविष्यकाळात सुद्धा इनकम्प्लीट आहे, त्याला म्हणायचं अपूर्ण भविष्यकाळ. हे भविष्यकाळातलं वाक्य आहे, साधं क्रियापदावरून आपण ओळखलं पण ते साधं आहे, त्याला म्हणायचं साधा भविष्यकाळ. हे वाक्य जे अपूर्ण भविष्यकाळ, भविष्यकाळातच आहे पण ते इनकम्प्लीट आहे. असं काय आहे, उदाहरण बघू. राजू अभ्यास करीत असेल. राजू अभ्यास करीत असेल, त्याने केला का, आता करत आहे का, नाही, इनकम्प्लीट आहे. पण कसं इनकम्प्लीट, अपूर्ण आहे, कसं, भविष्यकाळात, उद्या बद्दल आहे, क्रियापदाच्या रूपावरून भविष्यात अपूर्ण क्रिया आहे, तेव्हा आपण म्हणू शकतो की अपूर्ण भविष्यकाळ. दुसरा बघा, सुहाना बाजारात जात असेल. सुहाना बाजारात
आहे का नाही याचा बोध होत आहे. ती जात असेल, उद्या फ्युचर बद्दलचं आपल्याला माहिती मिळते, म्हणून आपण म्हणू शकतो की अपूर्ण भविष्यकाळ आणि साधा भविष्यकाळ आपण बघितला. तिसरा प्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ याची डिफाइन अशी येते बघा, ज्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून भविष्यकाळात क्रिया घडून पूर्ण होणार आहे असे दर्शवले जाते तेव्हा त्या वाक्यात पूर्ण भविष्यकाळ असतो. म्हणजे ती क्रिया पूर्ण होणार आहे असं दर्शवलेलं असतं तेव्हा त्याला म्हणतात पूर्ण भविष्यकाळ. म्हणजे उदाहरण बघूया बघा, उमेश जेवला असेल, जेवणाची क्रिया काय झालेली आहे, पूर्ण होत आलेली आहे. जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला म्हणायचं पूर्ण भविष्यकाळ. की तो जेवला असेल, पूर्ण जेवला असेल आपण म्हणू शकतो. पुढचं बघा, मंदारचे गाऊन झाले आहे, झाले असेल असं म्हणू शकतो. मंदारचे गाऊन झाले असेल, मंदार कसं, मंदारचं काय गाऊन झाले असेल. मंदार जो गात होता त्याचं काय झालेलं आहे, गाऊन जो गाण्याची क्रिया कंप्लीट झाली किंवा होणार. मंदारचे गाऊन झाले असेल, होऊ शकतं, होऊ झालं असेल. जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हा म्हणायचं पूर्ण भविष्य काळ. जेवला असेल, गाऊन झाले असेल, जात असेल, येणार असेल तेव्हा त्याला म्हणायचं पूर्ण भविष्य काळ. जेव्हा या क्रियापदावरून आपल्याला अर्थ कळतो की ती भविष्य काळात आहे पण ती कंप्लीट झाली का, अपूर्ण आहे का, की साध्यामध्ये आहे की रीतीमध्ये आहे, हे आपल्याला या क्रियापदावरून समजतं. त्याचा म्हणून लक्षात घ्या की साध्यामध्ये ज्या भविष्यकाळात असते की नॉर्मल सेंटेन्स असतं पण भविष्यकाळात असतं, त्याला म्हणायचं साधा भविष्यकाळ. त्यानंतर अपूर्ण भविष्यकाळामध्ये त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की ती जात असेल, करत असेल त्याला म्हणायचं अपूर्ण भविष्यकाळ. आणि पूर्ण भविष्यकाळामध्ये जेवला असेल, केलं असेल, झालं असेल, करीत असेल, झालं असेल असं म्हणू शकतो, त्याला आपण म्हणायचं पूर्ण भविष्यकाळ. चौथा जो प्रकार आहे रीती भविष्यकाळ. सेम जी रीत कंटिन्यू होणार असेल त्याच्याबद्दल माहिती मिळते, त्याला म्हणायचं रीती भविष्यकाळ. तर त्याची डिफाइन बघा, ज्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया भविष्यकाळात सुरू राहतील अशी रीत सांगितली जाते तेव्हा रीती भविष्यकाळ असतो. म्हणजे भविष्यकाळामध्ये ती क्रिया सतत घडू शकते असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला म्हणायचं रीती भविष्यकाळ. म्हणजे उदाहरण बघू, जुई अभ्यास करीत जाईल, जुई यापुढे कशी अभ्यास करत जाईल, कंटिन्यू करत जाईल, ती करत राहील आपण म्हणू शकतो. पुढे सीमा बासरी वाजवत जाईल, आपण म्हणू शकतो की सीमा कंटिन्यू पाहिजे यापुढे वाजवत जाईल. असं जेव्हा रीती कंटिन्यूस होणार आहे भविष्यात त्याला म्हणायचं रीती भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळामध्ये जेव्हा आपण म्हणू शकतो की ते झालेलं असतं, होण्याविषयी त्याचा बोध होतो, त्याला म्हणायचं पूर्ण भविष्यकाळ. इनकम्प्लीट असतं त्याला म्हणायचं अपूर्ण भविष्यकाळ. आणि जे साधं भविष्यकाळचे नॉर्मलचे भविष्यकाळात येणारे वाक्य आहे हे क्रियापदावरून आपल्याला समजतं भविष्यकाळ आहे, त्याला म्हणायचं साधा भविष्यकाळ. तर मुलांना आपण आता काळ याविषयी जे 3 प्रकार होते त्या 3 प्रकाराचे 4 उपप्रकार होते. या सगळ्याचा आपल्याला अभ्यास आपण केलेला आहे. तो तुम्हाला हा जो चार्ट आपण सगळं लिहिलेला आहे ते आपल्या नोटमध्ये आपलं नोटडाऊन करायचं आहे नोटबुकमध्ये, कारण हेच तुम्हाला पुढे उपयोगाला आहे. त्याच्यामुळे हे महत्त्वपूर्ण आहे आणि एक्झामला सुद्धा आपल्याला येणार आहे, त्याच्यामुळे हे लिहून ठेवायचं आहे तुम्हाला.